लिंबू खरं तर आपल्या रोजच्या आहाराचा भाग आहे. लिंबाचं फोड ही ताटात असणं आणि मग आपल्या चवीने ते वापरणं किंवा लिंबाचं सरबत हे कुठल्याही दिवसांमध्ये आपल्याला एनर्जी देणार असं ठरतं. पण ही लिंबाची शेती होते कशी? लिंबाची शेती ही आपल्याला दिसत आहेत, ही अशी छोटी छोटी झाडं आहेत. तुम्ही आत्ताच बघितलंय की एक छोटंसं पिल्लू इथे यायला लागलेलं आहे आणि फ्लावरिंग स्टेज मधले असलेलं हे लिंबू आहे. तर कचवे दादा आम्हाला सांगा की लिंबाचं कधी कसं झाड लावलं जातं, रोप कसं लावलं जातं, त्याची काय निगा राखावी लागते? निंबूसाठी तशी विशेष निगा राखण्याची गरज येत नाही मॅडम, कारण ते काटेवर्गीय फळ आहे आणि त्याची लागवड तुम्ही 12ही महिन्यात केव्हाही करू शकता, पण मोस्टली जून ते डिसेंबरपर्यंत लागवड केलेलं योग्य. त्याच्यात बऱ्याचशा व्हरायटी आहेत. आता आपल्या प्लॉटमध्ये आपण साई सरबती किंवा फुले सरबती म्हणतो आणि शिडलेसे म्हणून एक व्हरायटी आहे, या व्हरायटीज लावलेल्या आहेत. आणि बहाराचं जर पाहिलं तर आपण आपल्या पद्धतीने 12ही महिने बहार धरू शकतो. आता आम्ही फ्लॉवरिंग स्टेजवर आहे, झाड ग्रोईंग स्टेजमध्ये असल्यामुळे आता आम्ही तो पहिलाच बहार धरला असं म्हटलं तरी चालेल. साधारणतः मे मध्ये, साधारण एप्रिल एंडिंग मे मध्ये ते फळ तयार होतील. आणि एक झाड किती वेळा फळ देतं? वर्षातून 2 वेळेस ते फळ देऊ शकते. हो. आणि एक झाड किती वर्ष जगतं? एक झाड आपण प्रिकॉशन घेतल्यानंतर 25 ते 30 वर्षापर्यंत निंबूची बाग असते. त्याच्यात नेमॅटोडचा प्रॉब्लेम असतो, मर रोगाचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यावर जर आपण व्यवस्थित नियोजन केले तर 25-30 वर्षापर्यंत निंबूला काही अडचण येत नाही. आपण असं दादा बघतोय सर्वसाधारणपणे की आताच्या आहार पद्धतीमध्ये लिंबू हे रोजच लागते. हो मॅडम. तर मग हे वर्षभर पुरवठा कसा होतो? वर्षभर पुरवठा मॅडम, एकदाच झाड व्यवस्थित डेव्हलप झाल्यानंतर, ग्रोथ झाल्यानंतर शेतकरी आपापल्या पद्धतीने आता शेतकरी अभ्यासू झालेले आहे. आता बऱ्याचशा वेळेस काय होतं, खरबूज टरबूज हा प्रकार उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जास्त भाव खाऊन जातो. तेच पद्धतीने आता जर तुम्ही पाहिलं तर ऐन पावसाळ्यामध्ये 70 ते 75 रुपये किलोने निंबू मालेगाव मार्केटला विक्री होत होतं. तर तसं शेतकऱ्यांचं आता नियोजन एवढं अपडेट झालेलं आहे की शेतकरी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या सीझनमध्ये बागा धरतात. त्याच्यामुळे निंबूच्या बागायचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि नॅचरली मग तो पुरवठा मार्केटला वर्षभर असतोच, कमी अधिक प्रमाणात. अगदी याच्यात महत्वाचं असं आहे की शेतकरी आता अभ्यासू झालाय, त्यांनी मार्केटचा अभ्यास केलाय, त्यांनी त्याच्या प्रॉडक्टचा अभ्यास केलाय, त्यांनी त्याच्या झाडाचा अभ्यास केलाय आणि त्याच्यामुळे ते सायकल बरोबर त्या पद्धतीने धरणं की आपल्या उत्पादनाला चांगला भाव कसा मिळेल याच्यावर सुद्धा तो काम करतोय. आणि जसं मी आधीच्या स्टोरीमध्ये म्हटलं, पेशन्स हा खरोखरच इथे पण खूप महत्वाचा आहे. या झाडाची निगा काय घ्यायला लागते, काळजी काय घ्यायला लागते? हा मॅडम, त्याला आपलं जास्त पेस्टिसाइडची गरज निंबूला येतच नाही. निंबूला सगळ्यात महत्वाचं नेमॅटोडवर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपलं जे ऑर्गॅनिक पद्धतीने जी ट्रीटमेंट असते ती देणे, शेणखताचा मारा जास्त करणं आणि पाणी देणं. विशेष त्याला रासायनिक खताची आवश्यकता निंबू ह्या वर्गात लागतच नाही. आणि आलटून पालटून एखाद 2 स्प्रे घेतले तर घेतले, घ्यायलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. आणि हे आता किती क्षेत्र आहे? साधारणतः 2 एकर मध्ये आहे, ह्या बाजूला आणि तुम्ही त्या बाजूला पाहिल्यानंतर. आणि 3 व्हरायटीज आपण इथं आजच्या तारखेला घेतल्या. साधारण किती माल निघतो लिंबूचा? आता पलीकडे आपण जिकडून चालत आलो ते कांद्याचा जो प्लॉट होता तिथं आपली जुनी झाडं होती. व्यवस्थित जर काळजी घेतली तर 50 ते 100 किलो निंबू तुम्हाला वर्षा काठाला एका वेल ग्रोथ झाडावर आरामात मिळतात. एका झाडावर? होय होय. म्हणजे अतिशय, म्हणजे जसं लिंबू आपल्याला हेल्थला चांगलं आहे तसं आर्थिक दृष्ट्या सुद्धा शेतकऱ्याला चांगलं पीक आहे की वर्षभरात एका झाडाला साधारण 50 किलो ते 100 किलो पर्यंतचं फळ एक झाड देऊ शकतं. त्या झाडाची, अर्थात त्याची हेल्थ राखणं, त्याची निगा राखणं हे महत्वाचं आहे. ह्या लिंबूचा पर्याय, लिंबू उत्पादनाचा पर्याय सुद्धा शेतकऱ्यांना खूप चांगला आहे. या रानावर जर का हे लिंबू चांगल्या पद्धतीने येत असेल तर मला वाटतं इतर जमिनींमध्ये सुद्धा लिंबू हे जास्त फळदायी होईल. होय होय मॅडम, निश्चित.